रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मित्रांनो, शिवमूठ म्हणजे काय? शिवमूठ म्हणजे श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला वाहिलेली एक धान्याची मूठ म्हणजेच शिवमूठ। प्रत्येक सोमवारी जी आहे ती मूठ, वेगवेगळ्या धान्याची मूठ घेऊन ती शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायची, ही एक प्रथा आहे आणि याच प्रथेला शिवमूठ असं म्हणतात। मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये जे आहे शिवमूठ प्रत्येक सोमवारी कोणती आहे? तर पहिल्या सोमवारी शिवमूठ होती तांदूळ। दुसरी शिवमूठ जी आहे श्रावण सोमवार 4 ऑगस्ट 2025 ला ती आहे तीळ। आणि तिसरी जी शिवमूठ आहे ती आहे मूग। आणि चौथा श्रावणी सोमवार ती शिवमूठ आहे जवस। तर ह्या वेगवेगळ्या 4 धान्यांच्या शिवमूठ आपण शंकराच्या पिंडीवरती अर्पण करू शकता। असं मानलं जातं की यामुळे भगवान शिवशंकराची कृपा आपल्यावरती होते। उदाहरणार्थ, पहिल्या सोमवारी जर तांदूळ आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ आहे, तिसऱ्या सोमवारी मूग आहे आणि चौथ्या सोमवारी जवस आहे। परंतु जर श्रावण महिन्यामध्ये 5वा सोमवार आला तर त्याला काय करायचं? तर त्याला वेगळी शिवमूठ आहे। तर ती शिवमूठ आहे सातू। ही 5 प्रकारची धान्य आपण शंकराच्या पिंडीवरती आपण अर्पण करू शकता। आणि साधारणतः ही कोणी करायची आहे? तर ज्यांचं लग्नाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, झाले नाहीत अजून, तर त्या 5ही वर्षी शिवमूठ 5 वर्ष ते शिवमूठ वाहू शकतात, शिवमूठ अर्पण करू शकतात। तर मित्रांनो, उद्याचा म्हणजेच दुसरा जो सोमवार आहे त्याला जी शिवमूठ आहे ती तीळ ही आहे। तर नक्कीच आपण शंकराच्या पिंडीवरती जाऊन शिवमूठ वाहू शकता। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।